संघ सुपर 3 मध्ये क्वालिफाय झालेत त्या दोन्ही संघाच्या संघनायकांनी हा सामना संपण्याच्या अगोदर इथे रिपोर्टिंग करायची आहे, ही नोंद घ्या. चला सामना सुरू करूया. आजचा खेळ पहिल्यांदा सुरू झाला नवीन वसाहत संघाच्या विरोधात पिसारवे संघ खेळला. मित्र म्हणे की पिसारवे संघाचे सर्व खेळाडूच नव्हते. पहिल्यांदा सलामीला कोणाला पाठवायचे, फक्त 5 खेळाडू घेऊन ते खेळले. नंतर कालांतराने एक एक खेळाडू येत राहिला. धावा फक्त जमल्या 34 आणि 35 धावा खऱ्या अर्थानं विजय पवार यांनी टीमनं वाचवल्या आणि तिथूनच त्यांचा प्रवास ताकदीचा सुरू झाला. एका बाजूला मग नंतर त्यांनी दुसऱ्या फेरीमध्ये विचार केला तर ताकदवान रोहित जनसंघाला त्यानं पराभूत केला. आमचे मित्र अतिशय उत्कृष्ट व्यक्तिमत्व नितीनदादा केनी, यशस्वी उद्योजक म्हणजे ओळख राहिली आहे ते नितीनदादा केनी यांचं मंचाकडे आगमन. दादा आपलं सहर्ष स्वागत आहे. बऱ्याच दिवसानंतर पुन्हा एकदा आपल्याला भेटण्याचा योगी आम्हाला या विषयदादांच्या स्पर्धेमधून आला आहे, त्याबद्दल तुमचंही सहर्ष स्वागत. चला सामना सुरू करा, कारण आपल्याला सेमीफायनल नंतरची आणि फायनल जर जास्ती ओव्हरची खेळवायची असेल तर हा सामना लवकर होणं गरजेचं आहे. कारण आज विचार केला नितीनदादा तर 30+ आहे. सदाशिवदादा पोरजे यांचं मंचाकडे आगमन झालं, त्यांचंही आपण सहर्ष स्वागत करू. लेट्स प्ले. कैलास पोरजेचा हा पहिला बॉल यशसाठी. यशचा 2 नंबरचा सामना पहिल्या बॉलवर षटकार ठोकला होता तो यशनं, मात्र डावखुरा फलंदाज चांगला राहिलाय त्याचा खेळ. परंतु या सामन्यामध्ये आपण मगाशी पिसारवे संघाची बाजू पाहिली की पहिले 2 सामने त्यांनी कसे जिंकले, पण त्यानंतरचा विचार केला ना तर धानसर संघाने 2 सामने आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून जिंकलेत. काय खेळ राहिलाय किशोरचा. 40+ जय गणेश्वर धानसर संघ रेडी झालाय. त्यांच्या संघनायकांना विनंती केल्या रिपोर्टिंग करा. 2 आपण रेग्युलर खेळाडू घेऊ शकता फायनलसाठी खेळा, सेमीफायनल किंवा फायनलसाठी. चांगला बॉल कैलास पोरजीचा 40+ मास्टर. आजही तो खेळ कैलास पोरजीचा आपण जवळून पाहिलाय आणि खेळाबरोबर ती आक्रमकता स्वभावातली आजही तसे राखून ठेवली आहे. आणि क्रिकेटमध्ये शांत नाही चालत. क्रिकेटमध्ये तुम्हाला मानसिकता बनवावी लागते, ॲग्रेशन हे दाखवावंच लागतं. ॲग्रेशनशिवाय क्रिकेट नाही चालत आणि त्याच्यामुळेच इथे मात्र कैलास पोरजी, किशोर पोरजी या मंडळीनं आजही क्रिकेटमध्ये आपला दबदबा कायम ठेवला आहे. विजय ऑन स्ट्राईक. हलक्यानं टाकलेला बॉल इथे मात्र आउटसाईड द ऑफ स्टंप आणि बॅटची आतली काढायला लागली. रन्स मात्र मिळण्याचा प्रयत्न नाही. डॉट बॉल झाला. आतापर्यंत बॉल ट्रॅव्हल झाले ते तब्बल 3 बॉल आणि प्रकार धावा लागलेत, त्या म्हणजेच बिनबाद 3 धावा. गावदेवी पिसारवे वर्सेस जय गणेश्वर धानसर या 2 संघादरम्यानची ही क्वार्टर फायनलची लढत. स्लोवर बॉल, जोरदार अपील, पंचांनी नाकारलाय. फेकी होतीये. दरम्यान मात्र हा राहिलाय डॉट बॉल. एक चांगला बॉल, प्रेशर क्रिएट करण्याचा हा प्रयत्न जरूर चांगला राहिलाय. आज सगळे संघ मात्र चांगले खेळलेत. आज लो स्कोरच्या मॅचेस राहिलेत, परंतु ज्या हाय स्कोर झाला ना या मैदानावरती तो हाय स्कोर धानसर संघानं पाठलाग केलाय. त्याच्यामुळे धानसर संघाची फलंदाजी, किशोरचा खेळ काय राहिलाय आज. त्याच्यामुळे जर विचार केला गावदेवी पिसारवे संघाला सुद्धा ताकदीची फलंदाजी करावी लागणार आहे. चांगला फटका लगवायचा होता. काऊकोणाच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल झाला. सिंगल रन्स मात्र मिळेल आणि एकच रनवर समाधान मानलं जात आहे. चांगली गोलंदाजी, कैलास पोरजीचा अनुभव, कैलास पोरजीचा एक्सपिरियन्स आणि क्रिकेटमधली प्रगल्भता कैलासनं नेहमी सिद्ध केली आहे. तो कैलास पोरजी पुन्हा एकदा सज्ज आहे. 5 बॉल्समध्ये धावा त्यांनी दिले 4. त्याच्यामुळेच आतापर्यंत चांगली गोलंदाजी. भले यश नाही आलं, परंतु गोलंदाजी टिचून राहिले. पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2 सलामीरांना कैलास पोरजीनं रोखून धरलेत. यश ऑन स्ट्राईक. फुलटॉस बॉल, कलाकारी दाखवली आहे. कव्हर पॉईंटच्या मधून मात्र चांगला फटका पाहतोय. सिंगल डबल रन्स कंप्लीट केलं जात आहे. चांगली दिशा, टेक्निकली परफेक्ट. याचा हा फटका मी म्हणेन की चांगला राहिला. पहिल्या षटकाची सांगता होते. कैलास पोरजी षटक हे मात्र अतिशय उत्तमरित्या त्यानं हाताळलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा लागल्या, त्या म्हणजेच निव्वळ बिनबाद 6 धावा. चेक. तर दरम्यान या ठिकाणी ज्यांचं नुकतंच आगमन झालंय सन्माननीय आमचे संदीप दादा केणी, नितीन दादा केणी माफ करा, या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्या वतीनं धानसर संघाच्या गोलंदाजांना सुवर्ण संधी आपण पाहतोय. जर कोणत्याही गोलंदाजानं विकेट हॅट्रिक कंप्लीट केली तर कॅश प्राइज 1000 रुपयाचं. आणि जेव्हा धानसर संघ बॅटिंगला येईल, षटकार हॅट्रिक जर केली तर देखील 1000 रुपये. आणि या स्पर्धेसाठी रोख रक्कम 1000 रुपयाची धनराशी त्यांच्या मार्फत आली आहे.
एक दमदार आयोजन करता आणि एक दमदार पुरस्कर्ते म्हणून ज्यांची ख्याती राहिली आहे. तर केणी साहेबांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. आपण आलात या स्पर्धेसाठी, आपला बहुमूल्य वेळ आणि योगदान त्याबद्दल आपले पुन्हा एकदा मनापासून आभार. इट्स ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. आपल्या लाडक्या खेळाडूंवर पैसे लगावणं म्हणजे खऱ्या अर्थानं शाबासकी थाप त्यांच्या पाठीवर देण्यासारखं आहे. आणि हा पाठबळ ज्या वेळेला खेळाडूंना मिळतो ना त्यावेळेला कॉन्फिडन्सही वाढतो. गोलंदाज आपण पाहतोय ऑन नीज गुडघा टेकला जरूर विजयनं, परंतु मोठा फटका नाही कन्वर्ट करू शकला. तुषार गोलंदाजीच्या मार्कवर. धावफलकावर धावा आतापर्यंत या एका धावेने मात्र वाढतील, त्यात जाऊन ठेपतील 7 वरती. चांगली गोलंदाजी राहिली आहे. धावांचा पाठलाग करण्यामध्ये किशोर पोरजे आणि टीम सक्षम राहिली आहे, परंतु विजय आणि यशला मात्र धावा जोडाव्या लागतील. कारण 50-55 धावांचाही पाठलाग आज धानसर संघानं केला आहे. 40+ आक्रमकता कैलास पोरजीच्या खेळातून आम्ही नेहमी पाहिली आहे. काय खेळ राहिला आहे त्याचाही. चांगला फटका, मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल होतोय. सिंगल रन्स कंप्लीट केली जाते आहे. फक्त एकच रन या बॉलवर मिळते. चांगली गोलंदाजी तुषारची, चांगली गोलंदाजी. 8च धावा आतापर्यंत बॉल टाकून झालं तब्बल 8 आणि 8 बॉलवर धावा लागत आहेत. त्या 8 प्रत्येक बॉलवर 100च्या स्ट्राईकनं धाव घेतली जाते. परंतु ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये मात्र तुम्हाला मोठ्या फटक्यानेची मोठी आव्हानं उभी करावी लागतात. ते आव्हान आतापर्यंत उभं झालं नाही आहे. त्या दिशेनं प्रयत्न करावे लागतील विजय पवार आणि टीमला. तर प्रयत्न करावे लागतील. मनगटी फटका दाखवला जातोय. इट्स अ ह्यूज इनक्रेडिबल फटका पाहतोय आणि या बॉलवर आल्या तब्बल 6 धावा. षटकार. कमालीचा फटका टाइम केला आणि मिड विकेटच्या डोक्यावरून आणि काऊक कॉर्नरच्या अगदी मधून भिरकावला. विजय पवारच्या बॅट मधला हा तडाखा. षटकार. तुषार राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा तशाच प्रकारचा फटका लगवायचा होता. बॉल ट्रॅव्हल झाला स्क्वेअर लेगला. शतरक्षक थोडा फंबलिंग झाला. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्यात आलं. दुसरा शतरक्षक बॉलपर्यंत आला, फेकला, डायरेक्ट हिट झाला. तत्पूर्वी मात्र 2 रन्स कंप्लीट करण्यात आल्या. विजय पवारच्या बॅटमधून हा चांगला फटका, चांगला फिल्डिंग पाहिलं, त्यानंतर मात्र बॅकअप चांगला पाहिला आणि 2 धावा या बॉलवर. या 2 धावेनं दाभोळकर धावा लागत आहेत. त्या तब्बल 16 धावा. निखिल मडवी गोंधळेकरांची भूमिका चोखपणे बजावताना पाहतो. सगळ्या मंडळीनं चांगली कामगिरी आज केली आहे. फुल्लर लेन चकला फसला, कारण व्हेरिएशन ही बॉलमध्ये होतं. आणि ग्रामीण क्रिकेटमध्ये तुम्हाला पाहायचं जिंकायचं असेल ना तर विकेट्सपेक्षा डॉट बॉल्स खूप मॅटर करतायत. 1 बॉलचा खेळ शिल्लक आहे. आतामध्ये षटकाचा विचार केला तर 10 धावा या षटकामध्ये आलेत. 16 धावा बोर्डवर लागलेत. और एक धमाका. रडारमध्ये आला की मी कसा कार्यक्रम करतो हा दाखवणारा फटका होता. आतापर्यंत चांगली गोलंदाजी वाटत होती, पण या षटकामध्ये विजय पवारनं आपला गेअर शिफ्ट केला. शांत राहिला. मी काही संत नाही हे दाखवलं. क्रिकेटमध्ये मैत्री नसते, मैत्री क्रिकेटच्या मैदानाच्या बाहेर असते आणि क्रिकेटमध्ये फक्त असतं ते द्वंद्व पाहिलं आणि अखेरकार शेवटच्या बॉलवर या षटकामध्ये ठोकला. षटकार. पाणी घेऊन जा मैदानामध्ये प्लीज, पाणी घेऊन जा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर दाभोळकर धावा लागल्या. 22 धावा. 22. पाणी घेऊन जा प्लीज. किरवळीचे उपस्थित आहेत तर मॅचचा आनंद घेतात. विनंती त्यांना या मंचावरती आपलं सहर्ष स्वागत. किरवळीचे बरेचसे ग्रामस्थ, आमचे धरण्याचे विनोद पावशे त्या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती, धरणागावचे आमचे किरवळीचे रोहिंजनचे किंवा पिसारव्याचे कोणीही ग्रामस्थ त्या ठिकाणी उपस्थित असतील, पिसारव्याचे देखील बरेचसे ग्रामस्थ त्या ठिकाणी आहेत, त्यांना देखील विनंती. आमचे नंदूदादा मात्रे देखील आहेत, कारण की त्यांचा सुपुत्र देखील खेळताना पाहायला मिळतोय. तर आमचे वाकळणचे स्टार क्रिकेटर आमचे प्रदीप दादा आहेत, प्रदीप दादा पाटील यांना देखील आपण पाहतो, त्यांना देखील विनंती. सोबतच आमचे निर्भय मंडप डेकोरेटर्सचे आमिर दादा पोरजी इन ॲक्शन मध्ये त्यांचा
संघ पाहायला मिळेल. 40+ मास्टर आहेत ते आणि जबरदस्त खेळ. या गावचे जावई देखील आहेत. जावयाचा वेगळा मान सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यांचं आगमन सहर्ष स्वागत त्यांचं देखील झालंय. साई सर खऱ्या अर्थाने विचार केला ना तर 40+ला मास्टर्स का म्हटलं जातं. आयुष्याची सुख आणि दुःख हे सगळं सगळं पाहून झाल्यानंतर या मंडळीनं आजही आपल्या आतील क्रिकेट टिकून ठेवली. संपले नाही ते आणि ते स्वतःला संपवू दिलं नाही, उभे राहिले. कारण आजकालच्या या तरुण पिढीबरोबर उभं राहणं खेळणं सोपं नाही आहे. परंतु त्याही मंडळीनं दाखवून दिली की आम्ही कालही काल गाजवत होतो, आजही गाजवतोय आणि गाजवत राहू. अशा प्रकारचे 40+ आणि म्हणूनच आयुष्याचं नंदनवन करणारी ही मंडळी मास्टर्स ठरत आहेत. त्या मास्टर्सनं मात्र आमचा सलाम. इथे मात्र रेग्युलर क्रिकेट 22 धावा बोर्डवर लागलेत. गोलंदाज पारसचा हा बॉल. धरणागावचे मंगेशजी पाटील या ठिकाणी येतात. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. जी चर्चा खरं तर दिनेश सर आपण केली, खरं तर सध्याच्या घडीला ज्या पद्धतीनं 40+ मास्टर खेळतात ते रिअल स्टार होते. आता रील स्टार पाहायला मिळत आहेत, परंतु रिअलमध्ये खरं तर त्यांनी कामगिरी केली आहे. क्या बात साई सर, अतिशय उत्तमरित्या 22 रन. बॅटची काढा धावा आल्या 4. 3 शतक फसले, परंतु साई पाटील सर आपण अतिशय उत्तम वक्तव्य केलं. कारण रिअल स्टार आणि रील स्टारमध्ये जमीन असणारा फरक आहे. रिअल स्टार्स मैदानावरती लढतात झगडतात आणि रील स्टार्स मात्र मोबाईलवर धडपडतात. कारण आजकालच्या मुलांना ना सर खूप कामं असतात. 4-4 वाजेपर्यंत जागरण असतं मोबाईलवर. करोडाची उलाढाल ते रात्री 4-4 वाजेपर्यंत करतात आणि दुपारी ते 2 वाजता उठतात आणि वरती आईबाबांना सांगतात तुम्ही आमच्यासाठी काय केलं आहे. थोडीशी तरी लाज बाळगायला हवी या पिढीला, असं माझं प्रामाणिक मत आहे. 2 वाजता तुम्ही उठता आणि विचारता तुम्ही आमच्यासाठी काय केलं आहे. दरम्यान आमचे विनोदजी पावशे यांचं आगमन झालंय. सहर्ष स्वागत त्यांचं. मुकुंदजी पाटील किरवलीचे विनंती आहे या आपण सातत्याने आयोजन करता आपल्याला इन्व्हाइट करतायत. हवेत राहिला बराच वेळ. फटका फसल्याला पहिल्यांदाच वाटला. मोठा फटका लगवायचा होता, ताकद जरूर होती, परंतु टाईम नाही नीटसा करू शकला यश. आणि पहिला विकेट्स मात्र इथे गमावेल गावदे पिसारवे संघ. यशच्या माध्यमातून धावपलकर धावा लागलेत 26 धावा. की मला परवानगी द्यायला का, आजकाल मुली कुठं परवानगी घेत आहेत. आई वडिलांना मजबूर केलं जातं. कारण एक साधी सोपी सर साई सर मी सांगू इच्छितो की आजकालच्या विचारांना मुलांनी आणि मुलींनी एक चांगला फंडा वापरला आहे. जीव देईन आई बाप संपले. ते विचार करतात बाबा जीव देण्यापेक्षा जिवंत राहा आणि इथेच राहा. त्याच्यामुळे जे तुम्हाला वाटतं ते करा. पण मित्रांनो, ज्या आईबापानं तुम्हाला सांभाळलं, जन्माला घातलं, कारण आयुष्यामध्ये निस्वार्थपणे प्रेम करणारी मंडळी फक्त आई बाबाच असतात. त्यामुळे त्यांना काही दुःख देऊ नका, ही विनंती तुम्हाला कायम राहील. तुम्ही तुमच्या मनासारखं जरूर वागा, परंतु पहिल्यांदा मनासारखं जगायलाही शिका. 30+ उधलन आज होईल जरूर, परंतु त्या 30+ धुंदीत जाण्यापेक्षा तुम्ही खऱ्या अर्थानं शुद्धीत आजचा दिवस घालवा. यश तुमचं वाट पाहत आहे. हा बॉल चांगला राहिला आहे. गोलंदाजानं पलटवार केला. पारस आणि परीस याच्यामधला फरक पाहिला. हात लावला की सोनं होईल, परंतु पारसनं आपल्या नावाचा उपयोग करत या गोलंदाजीचं नंदनवन केलं आहे. फक्त धावा आतापर्यंत 5च मोजल्या. जेव्हा वाटलं होतं की धावा फार मोठ्या बनतील, 22 धावा पहिल्या 2 षटकामध्ये बनल्या. विजय पवारचा प्रहार, तिथं पहिला पवार की पॉवर आपण पाहिली. काय पॉवर हिट होती. 2 षटकार त्यांना ठोकले, पण त्यानंतर मात्र पारस कमालीचा पलटवार करतोय. षटकातला 1 बॉलचा खेळ शिल्लक नाही. धावा आता या बॉलवर 5 धावा आल्या आतापर्यंत 5 बॉलमध्ये. लाईन पहा अतिशय उत्तम पाहिलं जात आहे, पाहिलं जातं. तिकडे कुणाचा रिव्ह्यू आहे हा? स्वतःचा अंपायर्स कॉल आणि सॉफ्ट सिग्नल. ओके, इथं पाहिलं जाईल. अंपायर्सला शंका आहे स्वतःनंच की लिगल लगेचच ॲक्शन रिप्लाय आली तुम्हाला लिगल डिलिव्हरी. त्याच्यामुळे षटक संपल्याची खूण मात्र इथं केली जाईल. 3 षटकांचा 5 विकेट संपला आणि दापलकर धावा लागला. 1 बाद 27 धावा. गावदेवी पिसारवे संघ जय गणेश्वर धानसर संघाच्या विरोधात खेळताना जरा फिल्डिंग लावून घ्या. लगेचच विचार केला धानसर संघाचा तर लागोपाठ 3 सामने खेळले जात आहेत. त्याच्यामुळे
शर्तीचे प्रयत्न सुरू जातात, कारण 40+ लागोपाठ 3 सामना, कारण वय फक्त फॅक्टर असतो, वय फक्त आकडे असतात. हे 40+ मास्टरनं दाखवून दिलं कित्येक वेळेला. आणि खऱ्या अर्थानं विचार केला ना साई सर, तर आजही सकाळी 7 वाजता प्रॅक्टिसला जाणारी 40+च आहे. सकाळी 7 वाजता प्रॅक्टिसला जाणारी मंडळी 40+च आहे आणि हे फक्त बघायला जातात. आणि आपली तरुण पिढी संध्याकाळी 6 वाजता ग्राउंडवर जाते आणि पहिली बॅट हातात घेते. सर, आणि नुकतंच आगमन झालंय मुकुंदजी पाटील यांचं. खरं तर मी देखील पाहतो कधी कधी जेव्हा कल्याण डोंबिवली क्रिकेटच्या दिशेने जात असतो, वाकळणच्या क्रीडांगणावरती वाकळण संघ अगदी 40+चा संघ तब्बल 6-6:30 वाजता प्रॅक्टिससाठी एकत्र येत असतो. त्यांनी 40+ जमवून ठेवलंय. हे मास्टर्स आहेत. एक काळ ज्याने गाजवला, आपल्या गावाचं नाव आपल्या खांद्यावर लिहिले अपेलला, ती 40+ मास्टर्सला सलाम केला जाईल. लोअर फुलटॉस बॉल दिशा दिली आहे, बॉल चांगला चांगला कनेक्ट झालाय फाईन लेग मधून, बॉल भरता वेगानं जाईल. किशोर पोरजी मात्र बॉलला लँड नाही करू शकला, ठोकला गेलाय हा चौकार आणि या चौकानं 31 वर मजर मारली जाते. येणाऱ्या 5 बॉलमध्ये आव्हान काय उभं राहील, कारण 31 धावा बोर्डवर लागलेत. येणाऱ्या 5 बॉलमध्ये एका दुसरा मोठा फटका लागावत 45 पर्यंत आव्हान घेतलं जाईल का? आतापर्यंत विचार केला धानसर संघानं 2 सामने धावांचा पाठला केला आहे, परंतु एका बाजूला गावदेव पिसारवे संघाला सुद्धा धावा रोखण्याचं मानस या संघानं दाखवलं आहे. 35 धावा ज्या संघानं रोखल्यात त्या संघासाठी धावा रोखणं कठीण नाही आहे. 2 संघ, एका संघाला पुढे जायचं आहे, एकाला मात्र घरचा रस्ता धरायचा आहे, ट्रॉफी उचलायची आहे, इथून फक्त एक पाऊल पुढे टाकायचं आहे. कोण संघ असेल तो, त्यासाठी मात्र टार्गेट सेट केला काय जाईल. स्ट्राईकवर पाहतोय आपण विजय पाटील, 2 विजय क्रीजवर आहेत. रनिंग बिटवीन द विकेट, लेग बायची रन आपण पाहतोय. मनोजी पवार सर, दीपकजी चौधरी सर, 2 पंच आज दिवसभर असे उत्तम कामगिरी त्यांची राहिले. त्या दोन्ही पंचांचा सुद्धा कामगिरीला आपण शाबासकी देऊया. या बॉलवर मात्र विजय पाटीलला 1 रन घेता आली. 32 धावा बोर्डवर लागत आहेत. विजय पवार ऑन स्ट्राईक, राईट आर्म राऊंड द विकेट. किशोर पोरजी, धावा मिळत आहेत, नशिबाच्या धावा मिळतील की काय. बॅटची कडा आणि विजय पवारच्या बॅटमधून मात्र फाईन लेग बॉलनं गाठली. आला आला नशिबाचा चौकार. म्हणतायत 36 धावा. अपील राहिलाय जोरदार बोट पंचांचा आकाशाकडे आणि फलंदाज विजय पवार LBW आउट. छत्तीस धावा बोर्डवर लागले. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. एका दुसरा मोठा फटका लगावला जाईल का? धावांचं आव्हान मोठं करण्यासाठी प्रयत्न केला जाईल का? एका बाजूला धानसर संघानं कमालीचा खेळ दाखवलाय आज, परंतु सकाळ सत्रामध्ये सकाळ सत्र गाजवणारा गावदेवी पिसारवे संघ सुद्धा पलटवार करेल का? 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. शैलेशचा खेळ आपण पाहिला होता दुसऱ्या सामन्यामध्ये, अतिशय उपयुक्त खेळी या शैलेशनं केली होती आणि तिथेच त्यानं सामन्याला कलाटणी दिली होती. तो कलाटणी देणारा शैलेश त्याच्या वाट्याला आलेल्या या 2 बॉलमध्ये धावा किती जोडेल? 36 ऑन बोर्ड. शैलेश ऑन स्ट्राईक, धनेश ऑन स्ट्राईक. फटका जरूर बराच वेळ हवेत राहिला, पण 30 यार्डाच्या आतच बॉल ट्रॅव्हल होईल. सिंगल रन्स मात्र घेतली जाईल. एका रन्सनं 37 वर धावसंख्या पुढे जाईल. आता मात्र 1 बॉलचा पूर्वार्ध शिल्लक आहे. टार्गेट सेट करणारा हा बॉल. 37 धावा बोर्डवर लागलेत. राईट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी किशोर पोरजी करतोय. स्ट्राईकवर मात्र पाहतोय विजय पाटील. 37 धावा. लास्ट डिलिव्हरी टू गो. स्टेप आउट केलाय, चांगला फटका पाहिलाय, परंतु लॉंग ऑनला छत्रपती तैनात आहे. सिंगल रन्स कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या रनचा प्रयत्न जरूर राहील, कारण बॉल आहे शेवट. रन आउट होईल फलंदाज धनेश आणि अशा प्रकारे एकानं मात्र धावेनं 38 धावा बोर्डवर लागल्या. 38 धावा आणि 39 धावांची गरज आहे. आता या 39 धावा वाचवण्यासाठी मात्र गावदेवी पिसारवे संघ कशा प्रकारची रणनीती आखेल, की ज्या संघानं 57 धावांचा पाठला केला आहे तो किशोर पोरजीचा हा संघ या धावा सहज पाठला करेल. नेमका काय घडेल,
कोणता संघ पुढे जाईल, कोणत्या संघाची आपल्याला पाहायला मिळतोय. मंचावरती हर्षल मडवी कुठे असतील तर त्यांना विनंती, या मंचावरती स्वागत. चला, धन्यवाद दिनेश पाटील सर, धन्यवाद साई सर, सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत करतोय. व्यासपीठावरती आपण पोहतोय गोमिश शेट माळी, दोस्ती दुनियात एक राजा माणूस सदानंद सदाशिव पोरजी आणि आमचे त्रिवेणी संगम म्हटलं तर आमचे धनंजय दादा पोरजी मॅचचा आनंद घेत असतील, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आणि खास करणं स्पर्धेसाठी आणि डान्सर टीमसाठी साक्षी स्टार कंपनीचे मालक आदरणीय सन्माननीय संजयजी म्हात्रे यांच्याकडून शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागतम सुस्वागतम. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली. किशोर पोरजी आणि ओमकार की जय जयकार. गोलंदाज आहे विजय पवार. विजय पवार आपली पॉवर दाखवेल का मैदानावरती. पहिलाच बॉल धरणं एंड करणं. गोलंदाज तयार. फर्स्ट बॉल किशोर साठी. घुटना टेक और मेरा ये सिक्सर धक. फटक्यामध्ये आहे वजन. रन मिळतील अर्धा डझन. तर दोस्ती दुनियातील राजा माणूस मित्रांनो, बक्षिसांची खैरात करणारा हा व्यक्तिमत्व गोमेश दादा माळी यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये आहेत. क्या बात आहे. कॉमेंट्री बॉक्ससाठी देखील त्यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा आर्थिक धनादेश आम्हाला लाभलं. त्यांचे देखील मनापासून आम्ही हार्दिक स्वागत आणि आभार देखील व्यक्त करतोय. अगदी लाजवाब स्ट्रोक. अगोदर त्यांनी शॉट सिलेक्शन केलं होतं. ऑन साइड मध्ये सर्वात चप्पल खेळणारा खेळाडू कोण असेल तर त्याचं अर्थातच नाव आहे किशोर पोरजी. अगदी 5Gच्या स्पीडनं तो फलंदाजी करतो मैदानामध्ये. गोलंदाज तयार. षटकातील पहिल्या चेंडूवरती बिग प्रहार, कडक षटकार पाहिला विजय पवार. विजय पवारचे आक्रमण इथे केला जातो ऑन साइड मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत शैलेश. चला, किरोली टीम कुठे असाल लगेच आपण संपर्क साधायचा आहे. मॅचच्या दिशेनं आपण वाटचाल करतोय. गोलंदाज तयार. दांडी गोल. फलंदाज बाद. हॅलो, आमचे विकासदादा केणी या ठिकाणी येत आहेत. एक उत्कृष्ट यष्टीरक्षक 40+ क्रिकेट मास्टर्स आपण पाहतोय. खरं तर पहिल्या दिवसामध्ये अगदी दमदार खेळ त्यांचा आपण पाहिलं होतं. रील्स देखील त्यांच्या व्हायरल झाल्या. का ॲग्रेसिव्ह क्रिकेट त्यांनी दाखवलं होतं आणि त्यांचं आगमन. स्वागत. अर्थातच
40+ क्रिकेट संघटना आणि तलोजा विभागीय अध्यक्ष देखील आहेत ते, त्यांचं आगमन झालंय. स्वागत असेल परंतु स्वागत झालंय चौकारणं मैदानाच्या आतमध्ये. आपण सिद्धूला पाहतोय, फ्लिक ऑफ दी ब्रिजचा हा फटका त्यानं दाखवलाय, छोट्या यष्टीचा परंतु अतिशय चाणाक्ष नीतीचा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. क्षमता या खेळाडूमध्ये फारशी आहे आणि दाखवली आहे. फिल्डिंगचा जर विचार केला तर या संघातील अव्वल फिल्डर म्हणून जरूर सिद्धू पोरजीकडे पाहिलं जातंय आणि मैदानाच्या आतमध्ये येत्या क्षणी चौकार ठोकलाय. धावफलक 11 या आकड्यावरती. 11 धावा. षटकातील पुढील चेंडू विजय पवार, फुल्लेंचा होता, जागा बनवली. आपला पॅटर्न शॉट, सिग्नेचर शॉट दाखवत असताना सिद्धूनं बॉलला फेकवलंय बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधून हवाई यात्रेसाठी सीमारेषा पार. आलाय दमदार षटकार. संघ कॅप्टन आपला पाठवायचा आहे का अफलातून बॅटिंग. आतापर्यंत एकही सामन्यात बॅटिंग वाट्याला आली नव्हती सिद्धू पोरजीच्या, परंतु जशी संधी मिळाली त्या संधीचं सोनं बनवत असताना 2 चेंडू 10 कदम 10 धावा एकवटल्या 2 बॉलमध्ये सिद्धूना. इथे देखील फटका चांगला आहे, गॅप मध्ये देखील बॉल, एका टप्प्यावरती बॉल सीमा पार, चौकार. आणि या 4नं धावफलक जाऊन पोहोचतंय ते आता तब्बल 21 वरती. समीकरण 39चं गाठायचं होतं आणि त्यापैकी पहिल्या षटकात तब्बल 21 बनवल्यात. आता समीकरण रणबॉल 18 चेंडू आणि 18ची आवश्यकता. आज जर इथे दानसरनं विजयोत्सव साजरा केला ना तर दानसर गावात आज मेला लागेल, यात शंका नाही आहे. 40+चा संघ क्वालिफाय झालाय, त्यांना ट्रॉफी लागू झाली आहे. इथनं जर हा संघ देखील क्वालिफाय झाला त्यांना देखील ट्रॉफी लागू होईल. आणि करवल्याच्या मैदानावरती जय गणेश्वर दानसर संघ तुषार पोरजी यांचा संघ देखील क्वालिफाय झालाय. म्हणजे आज 3 ट्रॉफ्या त्यांच्या गावात येऊ शकतात. जल्लोष बँजो आल्या असतील कदाचित. क्रिकेट आहे, दिवस एकादशीचा आहे, पवित्र दिवस, परंतु पवित्र दिवसात धमाका पाहायला मिळेल. जाऊया मॅचच्या दिशेनं. गोलंदाजी ट्रॅकवरती तेजस पाटील. अजूनही संघर्ष जारी आहे, परंतु डाऊन दी ग्राउंड खेळायचं होतं, विकेटची शक्यता. मैदानाच्या आतमध्ये आकाशनं टिपला झेल. हा झेल होता की मॅचचा टर्निंग पॉइंट पाहावं लागेल, कारण की 2 मॅचचा मॅच विनर आता मैदान सोडतोय. आता मॅच मध्ये पुन्हा एकदा कलाटणी पाहायला मिळेल, कारण की लढवय्या संघ आपण पाहतो जिद्दीनं नेहमीच मॅच मध्ये संघर्ष आपल्याला पिसारवेचा देखील पाहायला मिळतो. रणबॉलचं समीकरण आलं होतं, परंतु आता किशोर बाद झालाय आणि मैदानाच्या आतमध्ये आपण कैलास पोरजीला पाहतोय. रख हौसला न बंदे डर तूफा के सामने, बढ़ा कदम लक्ष्य की ओर, कर हर मैदान फतेह. मैदान मारायचं असेल तर जिद्द दाखवावी लागेल, प्रयत्नांची पराकाष्ठा मैदानात करावी लागेल आणि तो प्रयत्न पिसारवे संघ अगदी जिद्द चिकाटी पकडून खेळणारा हा संघ मी तरी म्हणेन. इतका सहजासहजी हा सामना ते देखील सोडणार नाहीत. रणबॉल जरी सामना आला तरी देखील आपण पाहतो कधी कधी रणबॉल सामना देखील जड जातो पाठलाग करत असताना. इथे काय घडेल. किशोर बाद झालाय, कैलास बंधुराज मैदानाच्या आतमध्ये, परंतु किशोरची बॅट आज बोलत होती. तो बाद झाल्यानंतर थोडीशी अडचण जरूर येईल विजयामध्ये. हलक्या हातानं ड्राईव्ह करायचं होतं, पण हवी होत असताना आपण पाहतोय तेजस पाटील. कोण विसरेल ह्या गोलंदाजाला. एक धारदार जादुई गोलंदाज आहे, नेहमीच क्षमता त्यानं सिद्ध केली आहे. गत वर्षापासून टेनिस बॉल क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात केली आहे आणि उज्ज्वल भवितव्य पिसारव्याचं मी तरी म्हणेन. ज्या पद्धतीने तो गोलंदाजी करतो, भेदक मारा, अगदी तिखट मारा तेजस पाटीलचा पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती विकेट, त्यानंतर डॉट. पुन्हा हा चेंडू आडव्या बॅट चपराक लावली जाते. क्षेत्ररक्षक येत आहेत, परंतु एका टप्प्यावरती त्यांना बीट करून बॉल सीमारेषा पार. आलाय तो संघर्षमय चौकार. गोमेश दादा माली यांचे एटीएम पुन्हा खुलं झालंय. मागच्या मॅच मध्ये देखील षटकारासाठी 1000 रुपये त्यांनी लावले होते आणि ते
कॅश प्राईज कमवलं होतं किशोर पोरजीनं, परंतु आता पुन्हा कॅश प्राईज कैलास आणि सोबतीनं सिद्धूसाठी लावलंय. हलक्या हातानं टॅप केलंय. सेन्सिबल क्रिकेट ही चाणाक्ष नीती आहे कैलासकडे. त्याला माहिती आहे मोठा फटका आलाय, रेणोबॉल सामना आहे. विकेट जर गेली तर मॅचमध्ये प्रतिस्पर्धी संघ शिरकाव करू शकतो. या अनुषंगाने आता विकेट टिकवून खेळ करत असताना आपण पाहतोय. या अगोदर आमच्या कॉमेंट्री डिपार्टमेंटसाठी देखील 1000 रुपयाचं कॅश प्राईज आलं होतं, ते गोमेजी माली यांच्या माध्यमातून. खरं तर आज त्यांच्या गावातील संपूर्ण सदस्य खुश पाहायला मिळतात. अगदी पोरांनी मनं जिंकलेत असं आपण म्हणू शकतो. अशा प्रकारचा खेळ आज धानसर वासियांचा राहिलाय. संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेट विश्वात आज मात्र धानसर ह्या नावाची चर्चा राहिली आहे. तेजस पाटील समोर सिद्धू, सिद्धू पोरजी. फटका चांगला आहे, समोरच्या दिशेने लॉप केलाय. क्षेत्ररक्षक बनेल दर्शक, त्याच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय. सीमा पार आलाय षटकार. विजयाच्या समी फांदणारा, बेधुंद करणारा हा षटकार सिद्धू पोरजीचा. ती झगडतं तर कोणी संधी मिळाल्यानंतर स्वतःला सिद्ध करतोय. सिद्ध केलंय सिद्धू पोरजीनं. का बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये हा चेंडू अतिरिक्त बाहेर राईस देखील झाला आणि अतिरिक्त धाव देखील मिळाली. धाव पुस्तकावरती धावफलक 33 लॉस ऑफ 2 विकेट. 33 धावा धावफलकावरती. गरज फक्त 6 धावसंख्येची. चेंडू बरेचसे शिल्लक आहेत. मॅचमध्ये पूर्णतः वर्चस्व. इथे देखील मोठा फटका खेळायचा होता. विजय मोठ्या फटक्याने मिळवायचा आहे. सध्या तरी हा प्रयत्न आपण पाहतोय, परंतु षटकाची झाली सांगतात 2 षटकांचा खेळ संपला. 33 धावा. प्रति षटकाचा विचार केला तर 16.50 अशी धावगती आणि आता येणारे 12 चेंडू. विजयासाठी आवश्यकता फक्त 6 धावसंख्येची. 40+ संघ धानसरचा उपस्थित आहे. तर टीम जय वागेश्वर किरवली आपला कॅप्टन रिपोर्ट करायचा आपण. आणि किरवलीचे बहुसंख्येनं प्रेक्षक पाहायला मिळतात. त्यांचे चाहते मॅचचा आनंद घेतात. त्या सर्वांचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय आणि त्यांचं स्वागत देखील करतोय. खरं तर क्षेत्र कोणतंही असो, क्रीडा क्षेत्र असो, सांस्कृतिक असो, त्या क्षेत्रामध्ये जर प्रेक्षक नसतील तर मजा नाही आहे. आणि प्रेक्षकांची उपस्थिती पाहायला मिळते. सन्माननीय रमेशजी पाटील साहेबांचं शुभ आगमन. मोस्ट वेलकम. आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. 6 धावसंख्येची आवश्यकता. गोलंदाज तुषांत म्हात्रे गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. 12 चेंडू 6 रोखायचे आहेत. मी म्हणेन समीकरण उलट हवं होतं. 6 मध्ये 12 असत्या तर मॅचमध्ये मजा असते, परंतु आता 12 मध्ये 6 आहेत. समीकरण सोपं आहे टीम धानसरसाठी. स्ट्रायकिंग इंडला कैलास. दरम्यान एज लागली. बॉल चाललाय फाईन लेगला. चौकार आलाय. विजयाच्या आणखीनच समीप. तर ब्लॅक कार आपण पाहतोय त्या ठिकाणी. तर डोळ्यावरती जरूर तिथनं सूर्यकिरण परावर्तित होऊन त्रास होतोय. कुठे आहे ती? मागे आहे का? 2ची गरज. फटका समोरच्या दिशेला. झेलची शक्यता. हातात झेल निसटलाय. 1 धाव कंप्लीट. धावसंख्येची बरोबरी. फक्त 1 धावसंख्येची मी तरी म्हणे औपचारिकता. यस. एर्टिगा ज्या चालक मालकांनी नुकतीच लावली आहे त्याला विनंती थोडीशी बाजूला लावा, जेणेकरून आमचे जर मान्यवर आले तर त्यांची गाडी आली पाहिजे. 1 धावेची आवश्यकता, परंतु मोठ्या फटक्यानं सामना जिंकायचा आहे. हे क्रिकेट आहे. जास्त चेंडू आहेत त्या कारणास्तव आता ही मुभा आहे ती सिद्धू पोरजीला. परंतु आज सिद्धू पोरजीनं मन जिंकली. खरं तर विचार केला तर त्याच्या बॅटमधून 2 अफलातून षटकार, 1 दमदार चौकार पाहायला मिळाला. त्याच्या बॅटमधून 3 चेंडूमध्ये आलेले जे 3 मोठे फटके, तिथे सामन्याचा कल तो झुकला धानसरच्या बाजूनं. हलक्या हातानं फ्लिक करण्याचा प्रयत्न. विजयाचा हा फटका. धाव कंप्लीट. विजय उत्सव साजरा करतोय तो जय गणेश्वर धानसर. अभिनंदन. आणि हार्डलक टीम गावदेवी पिसारवे संघ. संघर्ष चांगला राहिला, परंतु अंतिम टप्प्यामध्ये पराभव आपल्याला स्वीकारावा लागला. परंतु आम्ही नेहमी म्हणतो एक पराभवानं कुणी फकीर आणि एक विजयानं कुणी सिकंदर होत नाही. सेकंड करूनच आपण मैदान सोडायचं आहे. तर किरवली संघ आपला संघनायक आपण लगेचच यायचा आहे. शेवटचा कॉल. लवकर आले तर सामने जास्त षटकांचे होतील, लेट आले तर मात्र सामने कमी षटकांचे होतील, याची दक्षता आपण घ्या. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच कैलास पोरजी, ज्यानं षटक क्रमांक 1 हाताळलं. फक्त धावा 6 खर्च केल्या आणि बॅटिंग करत असताना देखील एक चौकार